नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुळ्याचे लोणचं ही रेसिपी बघणार आहोत. आता या ठिकाणी मी एक छोटा मुळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहे, लिंबाचा रस आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता आलं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरीही चालते, पण आलं टाकलं तर ह्या लोणच्याला वेगळीच अशी टेस्ट येते. चला तर मग आता हे आपल्याला मुळ्याचं लोणचं कसं बनवायचं आहे ते बघूया आपण. आता या ठिकाणी आपण मुळा हा स्वच्छ धुवून एकदम कोरडा करून घेतलेला आहे. आता हे मुळा आपल्याला बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि अगदी खायला अगदी टेस्टी असं हे लोणचं तयार होतं. आणि हे लोणचं आपण लगेच करून लगेचही खाऊ शकतो, कारण आपण मुळा हा कच्चा खातो, त्याच्यामुळं हे लोणचं आपल्याला लगेच वापरता येतं. चला तर मग आता या लोणच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते बघूया. आता कोणते कोणते मसाले आपण वापरणार आहोत. आता या ठिकाणी मी घेतलेले आहे बडीशोप, धने, जिरे आणि अर्धा चमचा मेथे घेतलेले आहे. आता हे माझं थोडं प्रमाण आहे, त्याच्यामुळं मी सर्व मसाल्याचे प्रमाण पण थोडं घेतलेलं आहे, कारण मुळा हा एकच घेतलेला आहे मी. तर बघा आता हे लोणचं कसं करायचं ते बघूया. आता हा मसाला आपण करून बरणीमध्ये भरून ठेवू शकतो आणि प्रत्येक वेळेस आपण पटकन लोणचं तयार करून घेऊ शकतो. तर चला आता आपण हे मुळा कट करून घेऊया. आता आपण मुळा असा बारीक पीसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आलंसुद्धा मी हे किसणीने किसून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला अर्धच लिंबू वापरायचा आहे, कारण मुळा एकच असल्यामुळे आपण अर्धा लिंबाचा वापर यामध्ये करणार आहोत. आता आपला मुळा पण चिरून झाला आहे, आलं किसून झालेलं आहे. आता आपल्याला तो मसाला तयार करायचा आहे. आता मुळ्याचे तुम्हाला जसे लागतील तसे तुम्ही त्याचे तुकडे लहान मोठे करू शकता. आता हे आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आहे. आता सुरुवातीला आपण मेथ्या भाजून घेणार आहोत आणि मेथ्या या जास्त भाजायच्या नाही, थोडंसं फक्त गरम करायचं आणि काढून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं गरम केल्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो, म्हणून ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. आता आपण ह्या मेथ्या थोड्याशा भाजून घेऊया. सुरुवातीला सर्वात मेथ्या अगोदर भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर आता बडीशोप भाजून घेऊया आपण. आता आपण बडीशोप घेतलेली आहे. आता धने आणि जिरे आपण एकत्रच भाजून घेणार आहोत. धना जिरा हा फार पटकन भाजला जातं, त्याच्यामुळं हे आपण एकत्र करून भाजून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये आता ती कढई तापलेली आहे, त्याच्यातच लगेच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे लोणच्यासाठी. आता या ठिकाणी मी एक पळीभर तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकून आपण फोडणी करून घेऊया. आणि आता आपली फोडणी झालेली आहे बघा. फक्त यामध्ये आपल्याला मोहरीच टाकायची आहे. आता काय करायचं, आपण जो मुळा चिरलेला आहे त्या मुळ्यामध्ये आपण आलं मिक्स करून घेत आहोत. आता आलं मिक्स केल्यानंतर आपल्याला अजूनही त्यामध्ये काही मसाले वापरायचे आहेत. तर आता यामध्ये आपण 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे. 1 चमचाभर मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आता आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊया. आता लाल मिरची पावडर ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता. लाल मिरची पावडर मी 1 चमचा टाकली आहे. हळद टाकलेली आहे. लाल मिरची पावडर, हळद आणि आता यामध्ये आपल्याला हिंग वापरायचा आहे. अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. आणि आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार. आणि आता आपण जी पावडर तयार केलेली आहे मसाले भाजून, ती पावडर आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे सर्व आपण व्यवस्थित. आणि आता यामध्ये एक अशी महत्त्वाची वस्तू टाकायची, ती म्हणजे ओवा. ओवा टाकल्यामुळे बऱ्याच जणाला मुळा हा पोटाला चालत नाही, गॅस धरतो, त्याच्यामुळं यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओव्याचा वापर करायचा आहे. ओव्यामुळे पोटाची तक्रारही दूर होते आणि टेस्टला पण खूप छान लागते. तर बघा आता हे सर्व आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया.
आता हे सर्व जिन्नस मिक्स झालेले आहेत आणि आता आपण हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया सर्व. आता हे आपण सर्व मसाले लावून मिक्स झालेला आहे आणि आता हा मुळा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता हे एका बाउलमध्ये आपण टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. अर्ध लिंबू पिळल्यानंतर आता आपण यामध्ये तर बघा अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आता आपण जी फोडणी तयार केलेली होती ती फोडणी आपण यामध्ये आता टाकून घेऊया. आता ही सर्व फोडणी आपण त्यामध्ये टाकून आता हे सर्व एका चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये तेल मिक्स करून घेऊया आपण. आता हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे बघा आणि खाण्यासाठी आता हे लोणचं रेडी झालेलं आहे. आता आपण एखादी बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवूया. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला हे मुळ्याचं लोणचं ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर हे आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की हे लोणचं घरी करून बघा आणि आवडले तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.